नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आता पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराचा हा जो आहे हा डेक्कनचा पूल। माझ्या पाठीमागे जर तुम्ही इकडे पाहाल तर पूर्णतः या ठिकाणी जमलेले आहेत जे गणेश भक्त खरं तर या ठिकाणी दर्शनासाठी गणपतीचं विसर्जन मिरवणुकीसाठी या ठिकाणी आलेले आहे। आणि आपल्याबरोबर असेच एक या ठिकाणी आहे, आपल्याबरोबर एक गणेश भक्त आहे आणि 1-2 सेकंदापूर्वी या ठिकाणी जो पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ गणपती जो आहे त्याचा रथ या ठिकाणीवरनं आताच गेलेला आहे। आणि हा जो आहे या डेक्कनचा जो डेक्कन कॉर्नर डेक्कन पूल आहे, या पुलावरती एक छोटीशी गणेश भक्त उभे आहे। जाणून घेऊयात तिच्या गणेश विसर्जनाच्या बाबतीतच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणून घेऊ। मला नाव सांग तुझं, कुठं राहते तू, राहायला कुठे आहे तू? तायरीला। आणि कुठल्या शाळेत जातेस? कितवीला आहेस तू? आत्ता तुझ्या समोरून कोणता गणपती गेला इकडनं? काय वाटलं तुला दगडूशेठ गणपती बघून? छान वाटलं। दगडूशेठ जो रथ जो आहे हा कशाने ओढत होते? रथाला काय होतं दगडूशेठच्या? बैल होती ना, रथ ओढत होते। मग तुला काय वाटलं बैलांना? बैल जी रथ ओढत होते तुला काय वाटलं त्या बैलांकडे बघून? वाईट वाटलं तुला? का बरं वाईट वाटलं? बैलांना त्रास होतो म्हणून तुला वाईट वाटलं। मग ते कशाने ओढलं पाहिजे? तो गणपतीचा जो रथ आहे दगडूशेठचा हा कशाने ओढला पाहिजे? काय वाटतं तुला? सांग। माणसांनी ओढलं पाहिजे। खरं तर ही जी एक छोटी गणेश भक्ती जी आहे आज आपल्या आईबाबांबरोबर गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याच्या जवळूनच जो गेलेला आहे तो पुणे शहराचा जो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे, हा गणपती आता त्याच्या समोरून गेलेला आहे। आणि त्यावेळेला त्याच्या ज्या भावना आहेत त्या तिच्या भावना तिच्या आईकडं आणि त्याच्या बाबांकडे तिने व्यक्त केलेल्या आहेत की तो जो रथ आहे हा असो जो बैलांनी जो ओढला जातो, खरं तर ती तिच्या बाबांना सांगत होते की बाबाच्या बैलांना किती त्रास होतोय। तो बैलांनी जो रथ जो आहे हा न ओढता हा रथ खरं तर माणसांनी ओढला पाहिजे, बरोबर ना? आणि तिचे डोळे पाहिलं तर आपण त्याच्या डोळ्यामध्ये खरं तर अश्रू आलेले आहेत। तर याची दखल नक्कीच श्रीमंत दगडूशेठ गणपती पुढच्या वर्षी घेतील, एक अशी एक अपेक्षा करू। कॅमेरामन हरीश मात्रेसह संपादक पप्पू बंधारे, माय मराठी।